श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे मूर्ख अवलक्षण जे काहीणाहून हीण तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषये श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील गणेश चिंतन, गणेशाचं स्तवन या समासाच्या माध्यमातून आपण गणेश या देवतेबद्दल इतकं ऐकतो आहोत, इतके श्रवण करतो आहोत, इतके चिंतन करतो आहोत की त्या गणेश देवतेशी आता आपण एकरूप झालेलो आहोत, गणेश देवतेशी समरस झालेलो आहोत। पहा, असं असतं की आपल्याला आपल्यामधलं अध्यात्म, आपल्यामधलं भक्तीची ज्योत जोपर्यंत प्रज्वलित होत नाही, ती ज्योत अखंडपणानं चाललेली आहे, याचा अर्थ असा नाही की त्या ज्योतीची काळजी घ्यायला नको का। परमार्थ आम्ही करतो आहोत, पण तो परमार्थातला ओलावा आमच्याकडे आम्हाला मिळालाय की नाही, परमार्थातला भक्तीचा रस आम्ही अनुभवतो आहोत की नाही, भक्तीचं साम्राज्य आम्हाला मिळालेलं आहे, पण तो भक्तीचा आनंद आम्ही उपभोगतो आहोत की नाही। अनेक क्षेत्रावरती जातो, अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी पूजा अर्चा करतो, अनेक ठिकाणी अभिषेक करतो। अरे पण ते अभिषेक करत असताना, ती पूजा करत असताना तुझ्यातला आनंद तुला कधीतरी मिळावा ही प्रार्थना तू कधी करशील भगवंताच्या जवळ। मी सगळ्या भौतिक मागण्या मागत असतो, सगळ्या इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त करत असतो, भगवंत अशा दृष्टीने निराश होतो, नाराज होतो। त्याचं कारण असं की भगवंताची अपेक्षा एक असते की यांनी काय मागावं, यांनी कसली अपेक्षा ठेवावी। वास्तविक पाहता कसलीच ठेवू नये, पण निदान ठेवायचीच असेल आणि ठेवलीच तर बाबा फक्त मला दर्शन दे आणि माझ्या आनंदाची मला प्राप्ती करून दे, कारण तुझं स्वरूप हे आनंदाचं स्वरूप आहे। आणि सत्संग, चिंतन, मनन हा तुझा स्वभाव असला पाहिजे। तो आहेच, पण तो तुला मिळालेला नाही, ते चिंतन तुला मिळालेलं नाही। आणि म्हणून जीवनामध्ये सत्संगतीला फार महत्त्व आहे। सत्संग श्रवणानं आणि सत्संगतीनं किती लाभ होता असतात पहा। जिसको जीवन में मिला सत्संग है, जिसको जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। त्याचे गुणानुवाद करण्यामध्ये खरी आनंदाची प्रचिती आहे, आनंदाची प्राप्ती आहे। ब्रह्मादिक देव सुद्धा ज्याला वंदन करतात, मूर्खाहून मूर्ख सुद्धा ज्याचं चिंतन करतात, अशा देवतेच्या आनंदामध्ये गणेश देवता जेव्हा नाचायला लागते, ताल मृदुंगाच्या त्या गजरामध्ये ती जेव्हा तल्लीन होते, तेव्हा तो सत्संगतीचा लाभ केवढा मोठा असेल। अहो, ज्या सत्संगतीमध्ये संत मीराबाई न्हावून गेल्या, संत मीरेनं स्वतःला भगवान गोपाल कृष्णाचं रूप समजून त्या गोपाल कृष्णाच्या रूपाशी एकरूप झाल्या, त्यांनी सुद्धा चिंतन केलं ना, त्यांनी सुद्धा त्याची आठवण केली ना, त्याची आठवण करत असताना त्या पूर्ण देहभान हरपून गेल्या की नाही। त्यांनी गायलं कसं, त्याचं चिंतन केलं कसं। तुलसी मीरा कबीरा ने गाया, सूरदास ने भी दर्शन पाया, जिसके रोम रोम में रमे गोविंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। हे केवळ करायचं आहे ना, ते फक्त आनंदाच्या प्राप्तीसाठी करायचं आहे। म्हणून समर्थ इथे म्हणाले की जे मूर्ख अवलक्षण, आता आम्ही स्वतःला मूर्ख कधी म्हणून घेऊ का? आम्ही मूर्ख आहोत का?
या परममंगल गणेशाची अक्षरपूजा सुद्धा जे करतील, गणेशाचं स्तवन आणि चिंतन करतील, त्यांच्यातली प्रज्ञा ही पूर्णपणे जागृत होईल आणि ती झळकू लागेल, तिच्यावरती तेज निर्माण होईल. एकदा महाराजांना जेव्हा प्रश्न निर्माण एकाने केला होता की कसं असतं पहा, की आमच्यामध्ये तो तेजपुंज प्रकाश आहे, आत्मतत्वाचा प्रकाश आहे, पण त्याच्यावरती काय झालंय की त्याच्यावरती अज्ञानाची काजळी आलेली आहे, अज्ञानाचं आवरण त्याच्यावरती साठलेलं आहे. महाराजांना एकाने विचारलं की महाराज म्हणाले, नामस्मरण करतो खरा मी, भगवंताचं नाव घेतो खरा, भगवंताची पूजा अर्चा करतो खरा, पण ध्यानही करतो, त्यांचं चिंतनही करतो, मननही करतो आणि सगळे ग्रंथ वाचतो. म्हणाले दासबोध वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ वाचतो, त्याच्यानंतर म्हणाले वेगवेगळे तुकाराम महाराजांची गाथा वाचतो, सगळं काही आम्ही सगळं 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 वाचतो, पण म्हणाले महाराज असं आनंद आम्हाला त्याच्यातून काही मिळत नाही. आनंद मिळावा म्हणून काय करावं? महाराजांनी एकदा तर सांगितलंच की बाबा रे, हे अध्यात्म आणि परमार्थ जो आहे ना, हा आनंद मिळावा हे सुद्धा मागणं नको आहे. बघा काय मागणी, बघा किती कसं सांगणं आहे. आनंद मिळावा म्हणून नको, समाधान मिळावं म्हणून नको, चित्ताची स्थिरता लाभावी म्हणून नको, चित्त शांत व्हावं म्हणून नको. चित्त शांतच आहे, चित्त स्थिरच आहे, चित्त आनंदीच आहे, चित्त समाधानी आहे, चित्त एकाग्रच आहे. मग हे सगळं आहे आणि असताना सुद्धा मला दिसत नाही, ही माझी व्यथा आहे. ते नाहीये का शांत? आहे. ते स्थिर नाहीये का? आहे. ते आनंदी नाहीये का? आहे. अरे मग तर मी आनंदाचा अनुभव फक्त घेऊ शकत नाहीये, आनंदाचं रूप मला फक्त दिसत नाहीये. महाराजांना विचारलं असं का होतं? महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला आणि सांगितलं की गोंदवलेकर महाराज म्हणाले, अरे बाबा म्हणाले, असं सांगू का तुला, एखादा सोन्याचा दागिना असतो की नाही, एखादा सोन्याचा दागिना असतो आणि त्या सोन्याच्या दागिन्यावरती सुद्धा म्हणाले आवरण साठतं ना, काळेपणा येतो त्याला, सोन्याच्या दागिन्याला सुद्धा येतो. कितीही चांगलं सोनं असलं तरी सुद्धा ते वर्षानुवर्ष जर कुठेतरी ठेवून दिलेलं असेल तर त्या सोन्यावरती सुद्धा म्हणाले असं हे येऊन जातं. मग म्हणाले काय करावं लागतं त्याला? जेव्हा आम्ही फुंकर मारतो की नाही, तेव्हा तो अग्नी जेव्हा प्रज्वलित करतो आणि त्या अग्नीमध्ये भट्टीमध्ये जेव्हा ते सोन्याचं नाणं म्हणा किंवा सोन्याची प्रतिमा असेल किंवा सोन्याचा एखादी वस्तू असेल, ती वस्तू त्या अग्नीवरती ठेवली की अग्नी प्रज्वलित केला की सोनं प्रज्वलित होतं. तसं आमच्या अंतःकरणातलं सोनं, आमच्या अंतःकरणातला अलंकार हा भगवतरूपी अलंकार आहे आणि तो जागा त्या नामस्मरणानं होईल, त्याच्या चिंतनानं होईल, त्याच्या भजनाने होईल, त्याच्या सुंदर अशा प्रकारच्या ध्यानानं होईल. म्हणून समर्थ म्हणाले, अशा गणेशाचं वर्णन तू करतो आहेस, करायचं आहे. जे मूर्ख अवलक्षण, जे का हीणाहुनी हीण, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. ते दक्ष होतात, सावध होतात, साक्षेपी होतात आणि सर्व विषयांच्या मध्ये ते सुंदर अशा प्रकारचं प्रावीण्य मिळवतात. असा हा समर्थांचा समर्थ संदेश आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.